त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. शैलेंद्र यादव साहेबांना थँक्यू, वेलकम. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेयर. कुडगाव संघाला विनंती असेल, चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहिलात ना, अंधापाल झालाय, दिवा पाहिजे. पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊंचा शिवा पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये जिथे दोन संघांची लढत पाहायला मिळते. एक बाजूला आपण कोडगावला पाहणार आहोत, दुसऱ्या बाजूला मांदाटने. एकाच तालुक्यामध्ये भेटणार आहे दोन्ही संघ. मैदानाच्या आतमध्ये मोठी बिग लढत पाहायला मिळेल. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगकडे किलर द मिलर, अर्थातच लेफ्ट स्ट्रायकर. स्ट्रायकिंगकडे यश, नॉन स्ट्राईकला आपण नागेशला पाहतोय. गोलंदाजी मार्ग वरती महत्वपूर्ण गोलंदाज कौशल. चला सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल. स्ट्रायकिंगकडे नागेशला पाहतोय, अर्थातच किलर द मिलर लेफ्ट स्ट्रायकर. हो यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु घोषांकी क्षेत्रामध्ये धाव मिळेल. एक धावेनं अकाउंट ओपन केलं जात आहे. अर्थातच कोडगाव संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. एक धाव इथे अर्जित केली जाते आणि स्कोअर कार्डवरती एक धाव लगावली जाते, वधारली जाते. अगदी लेफ्टी स्ट्रायकर म्हटल्यानंतर विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक तैनात होतं. धाव चांगली फेक, चांगली फील्ड, मिळेल धाव एक. ह्या एकेरी धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहिलात तर 2 धावा धावफलकावरती. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट अनुभवायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने या स्पर्धेची आम्हा सर्वांनाच उत्खंडा लाभली होती. तो क्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच ऐतिहासिक भाईंदरचा बादशाह मैदान खरंच खूप छान आहे. फलंदाजीसाठी तितकाच महान आहे, कारण फलंदाजीसाठी पोषक राहणारा सातत्यानं खरं ठरलाय मैदान. हो यावेळेला रफ्तार का सौदागर, अर्थातच शैलेश गोलंदाजी मार्ग वरती. टप्पा पडल्यानंतर लगेचच उसळी घेणारा राहिलाय आणि ऑफस्टिकच्या जवळून लगतचा चेंडू राहिलाय. एसटी रक्षकाचा वेध घेणारा राहिलाय. डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडू. हा प्रकार चेंडू आडवा बॅटनं स्वतःच्या फलत्रवरती संधी निर्माण झाली आहे, परंतु यावेळेला मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. झेल सुटलाय शेवटच्या क्षणाला आणि धरतीला दान झालाय बॉल. मैं म्हटलंय ना, मंजिले मिले ना मिले मुकंदर की बात है, ए हम कोशिश भी ना करे ओ गलत बात है. कारण कॅच सुटली आहे का मॅच सुटली आहे, समीकरण मैदानाच्या आतमध्ये सांगून जाईल तुम्हाला. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये ज्या वेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतो, स्वतःच्या नावाचा, गावाच्या नावाचा डंगा मिरवत असतो क्रिकेटच्या पटलावरती, आणि अशा चुका मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतायत. काय सुटली आहे का मॅच सुटली आहे, कारण मी म्हटलंय ज्या वेळेला लेफ्टी अगदी फलंदाज खेळत असताना स्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच फलंदाज स्ट्रायकिंगकडे पाहतोय आपण. हा प्रकार चेंडू स्वराज्याचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू डीजे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट स्टेट डाऊन द ऑन फील्डच्या वरून स्टेट डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा पार केलाय. खऱ्या अर्थानं षटकार पाहायला मिळाला आपल्याला. अर्थातच नागेशच्या बॅट मधून आपल्याला एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. दुसरा बॉल.
हॅलो हॅलो चांगला कमबॅक करताना पाहायला मिळाला. एक षटकार आला त्या तदनंतर दुसऱ्या बॉलवरती चांगला कमबॅक करताना पाहायला मिळाला. पहिला षटकार संपुष्टात, पहिला षटकार अखेर धावफलक आपण पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी प्राचारण केलं जात आहे कोणाला ते मात्र टीम मीटिंग टीम वर्क मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. चला 9 धावा धावफलकावरती. घेणार उचली मारणार भरारी कोण बनणार या स्पर्धेचा शिकारी जे आपण पाहिलं ते करंडक आपण पाहतोय. त्या करंडकावरती सुवर्णाक्षरानं कोणाच्या गावाचं नाव लिहिलं जाईल आपण संध्याकाळच्या सत्रापर्यंत नक्कीच पाहणार आहोत. परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक बाजूला कुडगाव दुसऱ्या बाजूला मांदाटणे संघ अगदी दोन संघाच्या दरम्यान लढत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिला षटक संपुष्टात, पहिला षटका अखेर धावफलक आपण पाहिला तर 9 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी सूरजला प्राचारण केलं जात आहे. सूरज गोलंदाजी मार्गवरती रवाना होताना पाहायला मिळतंय ओव्हर द विकेटने. हो या थँक्यू. बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न, बॉल कट झाला आणि किपरचा सहारा घेतला आणि फलंदाजाला मात्र माघारी परतवण्यात यशस्वी ठरलाय. पहिल्याच बॉलवरती सूरजने सफलता प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय न्यू बॅटर रोहन. याची देहा याची डोळा आज रंगतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिला निलेश गोरिवले स्मृती चषक 2024-16 मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. हाफ ट्रॅकर चेंडू आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. एक खेळायचं होतं, मन सुद्धा बनवलं होतं बॅकवर्ड स्पेअर लेगला, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही झालाय. पायावरती आदळणारा चेंडू राहिलाय, त्याच कारणास्तव आपण पाहिलं लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल एक. आणि एकेरी धावसंख्येनंतर धावफलक 10 धावा धावफलकावरती. यावेळेला मात्र मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. अर्थातच रोहनला मोठे प्रहार करावे लागतील आपल्या संघासाठी एक सन्मानजनक स्कोर उभारण्याकरिता. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू धावफलकावरती. या दुहेरी धावसंख्येनंतर 12 धावा धावफलकावरती. मी मगाच्या सत्रामध्ये सुद्धा म्हटलंय की ज्या वेळेला आपण कॅच सोडतो त्यावेळेला मॅच गेम सोडण्याचा अंदाज कळतो आणि ज्या वेळेला कॅच सुटली त्यावेळेला मॅच सुटली की असं वाटण्याचा संदेश निर्माण होतो मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आणखीन एक या वेळेला लेग स्टिकला मिस करून जाणारा चेंडू राहिला. ॲज इट इज वाईट. पंच दोन्ही हात स्थिरावताना पाहायला मिळतात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, अगदी आनंद लुटताना पाहायला मिळतात. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक बाजूला राकेश सावर्डेकर आणि दुसऱ्या बाजूला दीपेश शिंदे सरांना पाहतोय. सकाळच्या सत्रापासून आपण चांगली कामगिरी वाढतोय त्यांच्या माध्यमातून. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेला नो चेंडू घोषित केला जातोय. आणखीन एक थ्रो गोलंदाजी आढळली आणि म्हणूनच गोलंदाजाला मात्र दंडित केले जात आहे आणि गोलंदाज मात्र या स्पर्धेकरिता गोलंदाजी करणार नाहीये. ह्या संघाने संघाच्या संघनायकाने नोंद घ्यायची आहे. विनंती असेल गोलंदाजाला मात्र बॅन केली जाते. चला यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना
कैलास निलेश गोलुले स्मृती चषक आहे 2000चा पिक्चर सुपरहिट, कारण येणारा चेंडू असेल फ्री हिट. 15 धावा धावपलकावरती. टाइम घेते. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. कैलासवासी निलेश गोरिवले स्मृती चषक असेल 2024चा पिक्चर सुपरहिट, कारण येणारा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल असणाऱ्या फ्री हिटच्या चेंडूवरती अगदी स्किलर द मिलर लेफ्टी स्ट्रायकर पाहायला मिळते आपल्याला. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल का, प्रश्नचिन्ह उद्भवतो. ह्या प्रश्नाचं उत्तर येणारा बॉल देऊन जाईल आपल्याला. नागेश स्ट्रायकिंग कडे आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला रोहन. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळो नाही मिळो हे तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतकं करा ना, कारण की परमेश्वराला सुद्धा देणं भाग पडेल. प्रयत्नांची पराकष्ट करावी लागेल इथे आपल्याला. प्रत्येक खेळाडूला प्रयत्नांची पराकष्ट, प्रत्येक खेळाडूला 100% एफर्ट देणं गरजेचं असणार, कारण आपण क्रिकेट खेळतोय. क्रिकेट हा नुकताच बॅट बॉलचा गेम नसून का बुद्धिमत्तेचा गेम सुद्धा मानला जातो. चला स्पीडअप करायची विनंती असेल दोन्ही संघाला. हो हो या करेल, चेंडू फेक करेल, तद्वर 2 धावा सहजरित्या. या दुहेरी धावसंख्येनंतर धावपलक आपण पाहिलात तर 17 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही पुढचा बॉल किशोर. यावेळेला रफ्तार का सौदागर किशोर अगदी वेगावरती स्वार होणारा बॉल राहिलाय. एक सन्मान भाग पाडलाय त्यांना. एक हलक्यातनं स्टिअर करण्याचा प्रयत्न यावेळेला झाला, परंतु 1 धाव निर्माण झाली आहे. एकेरी धावसंख्येनंतर धावपलक आपण पाहिलात तर 18 धावा धावपलकावरती. धावा धावपलकावरती पाहतोय आपण. पुढचा बॉल हो हो मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा आणखीन एकदा संपर्क नाही आहे. पायावरती आदळणारा चेंडू राहिला. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल एक. ह्या एकेरी धावसंख्येनंतर धावपलक आपण पाहतो 19 आकडा. 19 धावा हा लकी आकडा ठरला आहे, अर्थातच वीरेंद्र सेवकसाठी. त्यानं एक दिवसीय क्रिकेटमध्ये 219 धावा बेस्ट राहिला. त्याचबरोबर 319 धावा टेस्ट कसोटीमध्ये बनवल्या. त्यानंतर 119 धावा T20 मध्ये पाहिले आपण. अर्थातच लकी नंबर 19 वीरेंद्र सेवक सर. आणि आपण पाहतोय 19 आकडा धावपलकावरती. शेवटचा आणि हाणामारीचे षटक स्लॉग ओव्हर हाताळण्याकरिता परेशला प्राचरण केलंय. परेशच्या हातात चेंडू सुपूर्द केला जातोय. स्ट्रायकिंग कडे आपण पाहतोय रोहनला. एक युवा खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, हर हुन्नरी मैदानाच्या आतमध्ये. चला पहिला बॉल हो हो अलगच पहिल्याच टप्प्यावरती हुक केलं बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होतं. बॉलचे पेक करेल, तद्वर 2 धावा सहजरित्या अर्जित. या दुहेरी धावसंख्येनंतर धावपलक आपण पाहिला तर 20 धावा वधारताना पाहायला मिळतात. 21 धावा. आणखीन एकदा थँक्यू डीसे. शपल झाले. शपल होऊन अगदी बॉलला लॉफ्ट केलं आणि बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून अगदी त्याच्या दस्तकावरती मस्तक देणारा चौकार राहिलाय. आणि आता जर रोहनने षटकार लगावला
तर कल्पेश लाकल यास कडून 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. एक रोहनसाठी सुवर्ण संधी आहे. जर या चेंडूवरती षटकार लगावला तर 100 रुपयाचा पारितोषिक. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु 2 धावा घेणं राहणार नाहीये. 3 धावेचा कॉल, परंतु यावेळेला रनांची आवश्यकता, रनांची लयलोट मात्र फलंदाज करणार. 4 धावा अगदी चित्ताच्या चापळ्यानं हरण्याचा वेग आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा बराच काळ चेंडू हवेमध्ये, बॉलवरती वेगानं क्षेत्ररक्षक धावत जात असताना पाहायला मिळते आपल्याला. बॉलचे फेक करेल तद्वर सर धावा किती आहेत? धावा किती आहेत? 3 धावा. ओके 3 धावा. चला पाणी द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. धावफलक आपण पाहिलात तर 32 धावा धावफलकावरती. यावेळेला चांगली फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एक बाजूला आपण पाहत होतो अगदीच रोहनला आणि एक बाजूला आपण पाहत होतो नागेशला. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी तटबंद फलंदाजी करताना पाहायला मिळतात, आक्रमकता करताना पाहायला मिळतात. धावा अगदी गोळा करण्याचा भातक निर्माण करतायत मैदानाच्या आतमध्ये. धावा येणं फार गरजेचं आहे. धावा कशाही येवोत, परंतु येणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण म्हणतो ना एक धाव जर आपण परीक्षेमध्ये 1 मार्काला आणि ज्या वेळेला राजकीय पक्षामध्ये पाहिलं झालं तर 1 मताला, त्याचबरोबर जर क्रिकेटच्या सत्रामध्ये पाहिलं झालं तर 1 धावेला सुद्धा खूप प्राधान्य आहे. मोठा थँक्यू डीसे. येस, खऱ्या अर्थानं पहिला चप्पल झाले, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला अगदी बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाडलं. आणखीन एक थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण पाहिलात ना शेवटच्या गोलंदाजीवरती परेशला पाहिलं आपण. 6 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं, पहिल्या बॉलवरतीचा स्पेल पाहिला त्यांचा 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 4. पंचवीस धावांचं खर्चीकरण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच स्टोरी चालू. चला 45 षटकांचा अखेर आपण धावफलक पाहिला. 3 षटका अखेर धावसंख्या धावफलकावरती 44 धावा धावफलकावरती. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. या पूर्वार्धाच्या खेळानंतर आपण ऐकणार आहोत उत्तरार्धाचा खेळ. तद्वारे घेऊया छोटासा ब्रेक, ऐकूया डीजे ना.
धागे निघाली येस थँक्यू धन्यवाद डीजे. चला याच्या पुढच्या मॅचसाठी NG11 KBCचे खामगाव जो या स्पर्धेचा यजमान संघ आहे आणि त्यांच्या विपक्ष जाकमाता देवी क्रिकेट संघ गडदाव. चला दोन्ही संघाच्या कॅप्टन्स त्वरित टॉससाठी या. इनिंग रेसमध्ये टॉस करणं कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे मी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतोय. खास करून जाकमाता देवी क्रिकेट संघ गडदाव संघाचे कॅप्टन्स त्वरित टॉससाठी आपण मुख्य व्यासपीठावर या. चला ह्यानंतर होणारा सामना अर्थातच नाणेफेकीसाठी यायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला नाणेफेकीचं कौल करायचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारा. जिंकायचा प्रयत्नांचे परिकष्ट करायचे आहे. प्रयत्नांचं 100% एफर्ट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये द्यायचं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये चला त्वरित सामना चालू करायचा प्लीज विनंती असेल. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. स्ट्रायकीकडे आपण पाहतोय यश, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सूरजला. पहिला बॉल, पहिलाच बॉल राहिला. आजसाठीच वाईट एक अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आला. नक्कीच श्री गणेशा पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये अकाउंट ओपन केलं जात आहे मांदाटणे संघाचं. हो आणखीन एक तेरे को नहीं मालूम है ना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक हर होणारे मांदाटणे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना ह्याच्याकडे मोठा स्ट्रोक खेळण्याची पात्रता, दमखम, नजाकत पाहणार आहोत आपल्याला संकेतच्या माध्यमातून. चला स्पीडअप करायचा विनंती असेल दोन्ही संघाला. 15 मिनिटाचा अवधी असणार आपल्याला. गोलंदाजी मार्क वरती पहिलाच गोलंदाज आपण पाहतोय नितीन. एक यंग खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वरिष्ठ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नितीन एक अनुभवी खेळाडू, बराचसा अनुभव पणाला लावणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मोठा
चेंडू आणि चांगली फील्ड, चांगली फेक, धाव मिळेल एक. ह्या एकेरी धावसंख्येनंतर धाव फलक आपण पाहिलं तर 8 धावा धाव फलकावरती वधारल्या जात आहेत. वर द विकेटने रवाना होताना पाहायला मिळतंय गोलंदाज खऱ्या अर्थानं एक वरिष्ठ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना वाघ जरी जखमी झाला तरी तो थांबतो. नितीन पाहिला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. हा उडून गेला भरारा, अरे संपला नाही आणि संपणार हे. मुश्किलों से भाग जाना. त्याचबरोबर सूरज सुद्धा तितकाच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना आक्रमकता पाहायला मिळाली. आणखीन एक मोठा अगदी एष्ट्यांचा जवळून घेणारा चेंडू राहिलाय, परंतु धाव मिळतील 2 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती वधारल्या जातात. शेवटचा चेंडू येणं शेष आहे आणि इथे मात्र मोठ्या फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जसं संध्याकाळचं सत्र चालू होणार त्याचबरोबर मोठमोठ्या फटक्यांची आतषबाजी नक्कीच पाहणार. क्रिकेट विश्वात गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देहा याची डोळा आज रंगतोय. जर आपण पाहिलं ना श्री निलेश गोरुले स्मृती चषक 2024चा सोहळा, भव्य दिव्य असा सोहळा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच ॲडव्होकेट निलेश बामणे सर, समस्त सर, संपूर्ण खामगाव मंडळ, त्याचबरोबर मुंबईकर मंडळ, ग्रामस्थ मंडळ, संपूर्ण वरिष्ठ ज्येष्ठ मंडळांची साथ आणि हा आयोजन आपण पाहतोय. भव्य दिव्य असा सोहळा त्यांच्या आयोजनातून अगदी मोठ्या स्पर्धेला लाजवेल असं आयोजन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गणेश ढोकटेंना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. विनंती असेल गणेश ढोकटे साहेब, आपण व्यासपीठावरती यायचंय. पुढचा बॉल. हो, यावेळेला गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु ऑब्स्टिकला मिस करून जाणारा चेंडू राहिलाय. भरपूर काळ बाहेरचा चेंडू राहिलाय.
आणि यावेळेला आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अंमलात आणणार. अर्थातच अतिरिक्त धाव, व्हाईट बॉल. सिक्स मारा ना, झुकेगा नहीं साला बोलो. सिक्स मारले ना, सिक्स मारले ना, ते ना झुकेगा नहीं साला. झुकेगा अच्छा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला आउटफील्ड फास्ट. हा प्रकार चेंडू आडवा बॅटनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मधून क्षेत्ररक्षक अगदी वेगानं बॉलची फेक करेल. चांगला कमबॅक करताना पाहायला मिळाला, चांगला बॅकअप पाहायला मिळालं एसटी रक्षकाच्या माग. परंतु 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक आपण पाहिलात तर 28 धावा धावफलकावरती. मेहनत मेहनत, कमबॅक प्रयत्नांचा परिकष्ट करण्याचा यश मात्र संपादित करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. हा थाप मात्र क्षेत्ररक्षकाच्या पाठीवरती आणि 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येनंतर धावफलक पुन्हा एकदा धावफलकावरती वधारले जात आहे. 30 धावा धावफलकावरती. हो चेंडू आणि 15 धावा. 7.50च्या सरासरीने आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. 15 धावा धावफलकावरती विजयाकरिता. 7 चेंडू 15 धावा. बडा मंच बडा पंच कोण बनेगा इस टुर्नामेंटचा सरपंच नक्कीच आपण पाहणार आहोत संध्याकाळच्या सत्रात. परंतु आता काय घडणार, काय बिघडणार? या वेळेला मात्र बराच काळ बाहेरचा चेंडू राहिला आणि व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेवर तर आपण पाहिलं धावफलक वधारत आहेत. धावफलकावरती धावा 32 धावा धावफलकावरती. बत्तीस धावा धावफलकावरती. जर्सी नंबर 1 मॅन आर्मी मॅक्सवेलने ठोकला अफगाणिस्तान विरुद्ध वानखेडेवरती द्विशतकात 39व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला 2 गडी राखून पराभव केला. या सामन्यात 1 मॅन आर्मी मॅक्सवेल अफगाणिस्तानच्या जबड्यातून सामना खेचून आणला. मॅक्सवेल हा जखमी असताना जबरदस्त खेळी केली. 292 धावांचा पाठलाग करत असताना त्याने एकट्याने ठोकल्या 201 धावा केल्या. या शतकात पहिला द्विशतक आहे. 10 सिक्सर 21 चौकार अशी बहारदार इनिंग मॅक्सवेलची पाहिली. जर्सी नंबर 32 पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच मॅक्सवेल या ICICI वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिलं बहारदार इनिंग मॅक्सवेलच्या माध्यमातून. आणि धावफलकावरती आकडा सुद्धा आपण 32 पाहतोय. वधारल्या जात आहे 34 धावा धावफलकावरती. चला पाणी द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान ही क्रिकेटपटूंची खाण ही क्रिकेटपटूंची खाण इथे
दुश्मनास सदा चाललाय. समीकरण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं आपण तर 6 चेंडू आणि 8 धावा विजयाकरिता. 11 धावा माफी असावी. 6 चेंडू 11 धावा, 6 गेंदे 11 रन. लो सामना आपण जर पाहिला तर फलंदाजावरती प्रेशर क्रिएट करता होताना पाहायला मिळतं. विजयाकरिता 5 चेंडू आणि 11 धावा, 5 गेंदे 11 रन. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं अलर्ट प्रेक्षक वर्ग ह्या मैदानाच्या आतमध्ये आनंद घेताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर लाईव्ह प्रेक्षेपण या युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेल्या सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. बिग हिट थँक्यू. खऱ्या अर्थानं अलंद कार्पेटच्या साह्यानं केला, परंतु तिथे फारसा क्षेत्ररक्षण फंबल होताना पाहायला मिळालं. आपण पाहिलं गाप होता खूप मोठा, म्हणूनच नाही धावसंख्येला टोटल 4 धावा तिथे अर्जित झाल्या. या 4 धावेनंतर संपूर्ण समीकरण मैदानाच्या आतमध्ये चेंज होताना पाहायला मिळतात. मॅच ऑन गेम. 4 मैदानाच्या आतमध्ये 4 गेंदे 7 रन. हो थँक्यू डीजे. आपण पाहिलं कुल कॅप्टन अर्थातच घाऱ्या. आपण गीत ऐकलं कुल कॅप्टन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अंतर क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये कुल कॅप्टन योगेश पेनकर. हो आमचाच असणार आहे. फलंदाज दाखवून विजयाकरिता 2 चेंडू 1 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर विजयाकरिता 1 चेंडू 6 धावा असताना सुद्धा समोरचा संघ पराभूत झालेला पाहिलाय आपण. क्रिकेट अनिश्चितता खेळ क्रिकेट. गेम ऑन मॅच ऑन. 2 चेंडू 1 धाव. अगदी सर्वांचं ठोके वाढवणारा खेळ राहिलाय. ठोके वाढवण्याचा काम ज्यानं केलाय तो खेळ राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 1 धावा. हो हो या वेळेला अगर भडकट जाओगे लाइन और लेन से तो पडेंगे फटके. आणि इथे मात्र वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव आणि या 1 धावेनंतर विजयी संघ झालाय अर्थातच मांडकने संघ. वन मॅन
तर अगदीच आगामी कालामध्ये या मैदानामध्ये आपण बऱ्याचशा स्पर्धा देखील पाहणार आहोत. त्यातील एक स्पर्धा चेतन 11 कोकरे संघाची यूट्यूब लाईव्ह 28 एप्रिलला ही स्पर्धा आपण याच मैदानात पाहणार आहोत. तर या स्पर्धेसाठी देखील यूट्यूबद्वारे प्रक्षेपण असेल अभि खामगाव आणि त्यांच्या बरोबरीने विद्यमान मॅच आपण पाहताय. एका बाजूला KBCC खामगाव आणि त्यांच्या विपक्ष गडदाव हा संघ पाहायला मिळतोय. विद्यमान मॅचमध्ये टॉस जिंकला अर्थात KBCC खामगाव या संघानं आणि क्षेत्ररक्षण अर्थात फिल्डिंगचा निर्णय निवडलाय. बॅटिंगसाठी मात्र त्यांनी गडदाव संघाला आमंत्रित केलंय. एका बाजूला आपण यजमान संघ पाहताय आणि दुसऱ्या बाजूला मात्र या स्पर्धेचा पाहुणा संघ अर्थात आपण पाहू शकता जाकमाता देवी क्रिकेट संघ गडदाव या संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले.